नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल JD फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, मी आता कस्टमरचा ड्रेस शिवत आहे। ड्रेसचं माझं पूर्ण काम फिटिंग बाही बसवून सगळं झालेलं आहे। आता मी याचे चॉक म्हणजे खालचे कट बनवत आहे। तर हे कट बनवताना कित्येक जणांना शिलाई करता येते, पण प्रॉपरली अशी फिनिशिंग त्याची येत नाही। तर ही प्रॉपरली फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला जे टॉप आहे हे शिवून झाल्यानंतरही 3 वेगवेगळ्या पद्धती आपल्याला करावं लागतात। म्हणजे 3 महत्त्वाच्या ट्रिक मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। तर सगळ्यात पहिली ट्रिक बघा कोणती असते, ही जी आपली फिटिंगच्या शिलाई असतात, एक प्रॉपर शिलाई आपण दिली बघा, ही प्रॉपर शिलाई आपण दिल्यानंतर इकडे एक शिलाई झाली का दुसऱ्या ज्या साईडच्या शिलाई असतात त्या बघा, म्हणजे असे सरळ 1 2 3 अशा पुढे न देता 1 ते 2 इंच वर ठेवून आपल्याला ही शिलाई, आता बघा ही माझी प्रॉपर फिटिंगची शिलाई होती। त्यानंतर मी साईडला 2 शिलाई घेतला, ही शिलाई आणून इकडेच पुन्हा मी ठेवली आणि दुसरी शिलाई पण आणून मी इकडूनच सरळ एकावर एक ह्या शिलाया ठेवलेल्या आहे। तर ही आपली महत्त्वाची ट्रिक आहे, ज्या तुमच्या फिनिशिंगच्या म्हणजे फिटिंगच्या ज्या शिलाया असतात एक्स्ट्राच्या त्या 1 इंच वर आणून एकावर एक ठेवूनच आपल्याला ह्या शिलाया कंप्लीट करायच्या असतात। ब्लाऊजसारखं बाजूने 1 2 3 अशा शिलाया म्हणजे द्यायच्या नसतात। पहिली ट्रिक नक्की समजली असणार। आता दुसरी स्टेप काय असते ते बघा तुम्ही, हे जे आपण आता हे जे एकावर एक शिलाई घेतली त्यानंतर तुम्ही डायरेक्टली जे हा फोल्ड करून शिवायला सुरुवात करता अर्धा इंच, तर हे खरंच खूप चुकीचं आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला ही स्टेप झाल्यानंतर याच्या पुढे काय करायचं ते तुम्ही बघा। तर बघा, ह्या शिलाईच्या पुढे आपल्याला 1.25 इंचाचा मार्जिन घेऊन एक पॉईंट बनवून घ्यायचा। तर बघा 1.25 इंचाचा हा पॉईंट बनवला, त्यानंतर हे टोटल माप आपण काउंट करणार। तर इथपर्यंत टोटल माप आपला आला आहे बघा 11.5चं। ओके, तर 11.5 इकडे आलं तर खालच्या साईडने आपल्याला 12.5चं एक निशाण घ्यायचं। तुम्ही 12ही घेऊ शकतात, पण जर तुम्हाला कट म्हणजे जास्त थोडेसे मोठे हवे असेल तर तुम्ही 1 इंच वाढवा आणि स्ट्रेट हवे असेल तर अर्धा इंच खालून वाढवा। तर हे पट्टा आपल्याला एकावर एक 4 पदर असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे। त्या साईडने आपल्याला टोटल माप 11.5 आलं, तर खालच्या साईडने बघा मी 12.5चं माप घेत आहे। आता हा जो कपडा आहे बघा, एकसारखा कट केल्यानंतरही हा कपडा थोडासा कमी जास्त हा होत असतो। अशा वेळेस हे जे निशाण मी द्यायची कसं हे तुम्हाला दाखवलं, आणि स्केलच्या साहाय्याने आपल्याला प्रॉपर अशी लाईन या साईडने मारायची असते। बघा ही शिलाई आपली एकदम म्हणजे ही जी रेष आहे ती प्रॉपर अशी सरळ खालपर्यंत आलेली आहे। तर ही दुसरी स्टेप आहे जी आपल्याला कट बनवण्याच्या अगोदर करायचीच असते। ओके, नंतरून हा जो कपडा आहे आपण कट करून घेऊया। तर बघा हे व्यवस्थित असं कटिंगच झालं पाहिजे, पुढे मागं बिलकुल नाही। 4 पदर ते 8 कपडा असतो, तर असं थोडंफार होत राहतं। तर त्यावेळेस आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं। हे बघ अशा पद्धतीने मी एक सारखं ते कटिंग करून घेतलं, त्यानंतरच आपल्याला चॉक हे शिवायचे असतात। हे कट केल्यानंतरही जर तुमचा टॉप अस्तरचा असेल त्यावेळेस आता आपल्याला तिसरी स्टेप करायची असते। ते म्हणजे काय, तर बघा हे जे पार्ट आहे आपले एकमेकांपासून बाजूला झालेले। ओके, तर आता आपल्याला याला एक शिलाई मारून अगोदर घ्यायची 5 नंबरची। आता हे दोन्ही पार्ट असं किनारी म्हणजे अस्तर आणि हे फॅब्रिक आहे एकमेकांना असं शिवून घ्यायचं सरळ 5 नंबरच्या शिलाईने। हे 4ही पदर आपल्याला पुन्हा शिवायचे असतात। मग हे शिवल्यानंतर आपल्याला जे चॉक आहे ते बनवायचे असतात। तर तुम्ही ही चूक म्हणजे हे नक्की लक्षात ठेवा, हे पार्ट जर तुम्ही शिवले नाही तर तुमचे जे कट आहे ते इकडे तिकडे सरकणार, तुमची कटची फिनिशिंग व्यवस्थित अशी येणार नाही।
तर 3 पद्धती तुम्हाला समजल्या. चॉक बनवण्या अगोदर, शिवण्या अगोदर कट कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या असतात. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करा. त्याचनंतर तुम्ही जे कट आहे ते शिवायला सुरुवात करा. तर बघा मी हे जे पार्ट आहे अस्तर आणि कपडा दोन्ही कडाकडा शिवून घेतलेला आहे. आता त्यानंतरच तुम्ही हे जे चॉक बनवतात ना, म्हणजे शिलाई मारतात मशीनवर, ती सुरुवात करू शकतात. याने काय होईल, तुमची जी फिनिशिंग आहे प्रॉपरली असा तुमचा हा कपडा फिरणार नाही आणि व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये हे चॉक येणार. ओके. तर ह्या 3 ज्या ट्रिक होत्या ते एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. चॉक बनवायलाही खूप सोपं जातं आणि फिनिशिंगमध्ये आपले चॉक बनतात, म्हणजे खालचे कट बनत असतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर अशाच तुम्हाला सिंपल आणि महत्त्वाच्या ट्रिक शिकायच्या असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.